कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्हे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही आणि उपाययोजना या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्हे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही आणि उपाययोजना या संदर्भात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे आणि त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार या संदर्भात केलेली कार्यवाही, गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगानं उपाययोजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जात पंचायत, ज्येष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रामुख्यानं या बैठकीत आढावा घेण्यात आला। महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांचा दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याबरोबरच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना डॉक्टर गोऱ्हे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच कोल्हापूर परिक्षेत्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबरच घडलेल्या गुन्ह्यांच्या मूळ कारणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा, पोक्सो अंतर्गत लहान मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात गुन्ह्याचा तपास करताना पीडितेची ओळख गुप्त राहील, तसेच पीडितांनी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी, आदी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। या बैठकीत प्रत्यक्ष आणि परिक्षेत्रातील इतर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत महिला विषयक प्रश्नांसंदर्भात ऑनलाईन डॉक्टर गोऱ्हे यांनी संवाद साधला। यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह महिला संघटनांच्या पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। बैठकीला सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली।